नमस्कार, मी जय. नमस्कार, मी विरू. तर आज ही जय विरूची जोडी पोहोचलेली आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आमच्या सोबत कोण आहेत? सलग 2 टर्म खासदार असलेल्या रक्षाताई खडसे सध्या आज आमच्या सोबत या साइड कार मध्ये बसलेल्या आहेत. खरं तर रक्षाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. थँक्यू. तर काय मग प्रचाराचा नारळ फुटला की नाही? प्रचाराचं नारळ अजून फुटायचंय, पण तत्पूर्वी आमची सगळी मतदारसंघामध्ये तयारी खूप जोरात सुरू आहे की आम्ही आता जिल्हा परिषद गट वाईज सगळीकडे मेळावे घेतोय. कारण की आपण बघितलं असेल की जो टाइम आहे हा खूप जास्त आहे. जवळपास माझ्याकडे 40 दिवस आहे आणि 40 दिवसामध्ये प्रचाराला मला असं समजून घ्या, फॉर्म भरल्यानंतर 12-13 दिवसाचा वेळ भेटतो. तो त्यावेळेस आमच्या रॅलीज वगैरे सगळे सभा वगैरे होतील. पण तत्पूर्वी आम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट वाईज आता मेळावे घेऊन घेतोय. कारण की एक संघटनेची आमची जी रचना आहे त्याची पण एक रिहर्सल आपण जसं म्हणतो की ती झाली पाहिजे. त्याच्यानंतर जे आमचं संघटनेच्या माध्यमातून जे बूथवर काम चालतं, तर आता सगळ्या कार्यकर्त्यांना बूथ प्रमुखांना एक सज्ज करायचं काम आता या मेळाव्याच्या माध्यमातून सुरू आहे. पण रक्षाताई, समोरच्या विरोधकांचा हेच नाही पडलेला, उमेदवारच अजून ठरला नाहीये, तरी पण तुम्ही एकदम जोरात निघालाय प्रचारात. नाही बघा, मी नेहमी सांगते की निवडणूक कोणतीही असो ती एवढी आपण ठीक आहे, आज मला कॉन्फिडन्स आहे की मी चांगल्या मताने निवडून येईल, पण तरी निवडणूक ही निवडणूकच असते आणि त्याचं सिरियसनेस हा प्रत्येकाला असणं तेवढंच महत्वाचं आहे. एवढं आपण एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कॉन्फिडन्स असणं एक चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स असायला नको. कारण की शेवटी मतदार आहे. तुम्हाला मतदारांकडे जरी मी आज 5 वर्ष लोकांच्या संपर्कात जरी असली, पण शेवटी आपण जसं म्हणतो की घरी लग्न असलं तर प्रत्येकाला आपल्याला आमंत्रण द्यायला जावंच लागतं. प्रत्येकाच्या घरी इन्व्हिटेशन कार्ड घेऊन की बाबा की तुम्ही लग्नाला या. तशीच ही निवडणूक पण असते. जरी माझी 5 वर्ष पूर्ण तयारी जरी असली, पण तरी मला प्रत्येक गावामध्ये किंवा कार्यकर्त्यांना विनंती करणे की बाबा आता तुम्ही कामाला लागा. आपल्याला ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना परत 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्याला जास्त मतांनी आपली ही जागा आपल्याला निवडून आणायची आहे. किंवा जे की वोटर्स आहे, गावातले जे प्रमुख लोक असतात त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेणे, त्यांना विनंती करणे. आणि माझं एक माझी एक सवय आहे की मी इतर पक्षाच्या लोकांना जाऊन भेटते, त्यांना पण विनंती करते आणि त्याचा फायदा नक्कीच मला होतो. 2014ला पण 2019ला पण जवळपास 25 ते 30% मतदान मी इतर पक्षाचं पण घेतलेलं आहे. तुमचं काहीतरी विजन असेल, काहीतरी प्लॅनिंग असेल? विजन नक्कीच. बघा, मागच्या 10 वर्षामध्ये इथे आमची रोडची कनेक्टिव्हिटी नव्हती, हायवेज बरेच प्रलंबित होते. तर 10 वर्षात जवळपास आता 80% मी 80% हायवेचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता माझं आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचा जो मेन हायवे राहिलेला आता बरामपूर अंकलेश्वर, तर ते म्हणजे तो मंजूर आहे, पण येणाऱ्या 5 वर्ष तो पूर्ण झाला पाहिजे, हे एक टार्गेट आहे. त्याच्यानंतर सिंचनाच्या व्यवस्था इथे करणं गरजेचं आहे. आता माझा बोदवड तालुका आहे, तिथे म्हणजे तिथे पण सिंचनाचे प्रोजेक्ट सुरू आहे, पण अजून त्याला गती कशी देता येईल की जेणेकरून लवकरात लवकर ते प्रकल्प पूर्ण होतील. तसंच मलकापूर नांदुरामध्ये तिथला पण सिंचनाचा प्रकल्प, इकडे यावलमध्ये आहे. तर हे जे काही मुक्ताईनगरमध्ये आहे, हे जे काही छोटे मोठे जे काही सिंचनाचे प्रकल्प आहे, याला आता पुढे टार्गेट मी करणार आहे की ते लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून निधी पटकन आणून ते लवकरात लवकर संपवायचं. पण मगाशी तुम्ही जसं कॉन्फिडन्सचा मुद्दा सांगताय, पण समोरच्या पार्टीचा अजून उमेदवार ठरत नाहीये, तर मग काय तो अजून कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय? नाही, पण तो तुमच्या कॉन्फिडन्समुळे ठरत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, तसं नाहीये. बघा, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतच असतो की बाबा की चांगला उमेदवार दिला पाहिजे, समोरच्याला टक्कर देऊ शकतो. तर मला असं वाटतं कदाचित अजून त्यांना तो उमेदवार सापडत नसेल, म्हणून आतापर्यंत उमेदवार घोषित होत नाहीये त्यांचा. आता एकाच नावाकडे यायचंय, म्हणजे मध्यंतरी रोहिणीताईंचं पण नाव होतं. इन केस त्यांना दिली उमेदवारी तर? बघा, उमेदवारी कोणालाही दिली तरी मी आज तुम्हाला सांगते की मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की माझी ही जागा खूप चांगल्या मतांनी निवडून येईल. त्यांना जरी उमेदवारी दिली तरी सुद्धा माझा कॉन्फिडन्स तोच राहणार. पण तो घरातलेच 2 उमेदवार. बघा, ही निवडणूक काही रोहिणीताई आणि रक्षाताई मध्ये होणार नाहीये. ही निवडणूक एनसीपी आणि भाजपमध्ये होणार आहे. लोकांना नेतृत्व मोदी साहेबांचं मान्य आहे, लोकांना नेतृत्व राहुल गांधीचं मान्य नाहीये, म्हणून ती आमच्या घरात निवडणूक नाही होणार. ती निवडणूक
मोदीजी आणि राहुलजी मध्ये होणार आहे. म्हणून मतदारांनी त्यांचं मन बनवलेलं आहे की आम्हाला मत मोदीजींना द्यायचंय. महायुतीत सगळं अलबेल आहे का इकडे? कारण की चंद्रकांत पाटलांचं एकंदरीत जी काही स्टेटमेंट्स येतात तर ते कसं काय मॅनेज करणं, की त्यांच्याशी बोलणं झालंय का तुमचं? बघा, मी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि आमच्या नेत्यांनी आदरणीय गिरीश भाऊंनी पण संपर्क केलेला आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांचे सगळे पार्टीचे नेते असतील, त्यांनी पण संपर्क केलेला आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की बघा, ही निवडणूक काही व्यक्तिगत वाद पुढे आणायची नाही आहे. आज त्यांच्याकडे एक गोष्ट आहे तर माझ्याकडे पण 2 गोष्टी आहे सांगण्यासारख्या, पण मी ते पुढे आणत नाही. मी एवढे दिवस संयमच ठेवलेला आहे. नक्कीच काम करत असताना जेव्हा ते दुसऱ्या पक्षात आहे, आज मी दुसऱ्या पक्षात आहे, आज जरी आम्ही महायुतीत असलं, प्रत्येकाला असं वाटतं की माझा पक्ष पुढे गेला पाहिजे, माझा पक्ष वाढला पाहिजे. तर त्या अनुषंगाने छोट्या मोठ्या घटना होतच असतात. ते काही नवीन आहे अशातलं नाही आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही महायुतीत आल्यानंतर आणि आपला अजेंडा सेट झाल्यानंतर तर त्या अजेंडावर आपण काम केलं पाहिजे, ना की रक्षा खडसेने आमचं असं केलं आणि ते केलं किंवा मी परत त्यांच्याबद्दल काही बोललं पाहिजे. ह्या गोष्टींना तथ्य नाही आहे. आपण मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, तर ही निवडणूक आपल्याला मोदी साहेबांसाठी आपल्याला लढवायची आहे. ह्या अनुषंगाने जर त्यांनी विचार केला तर मला असं वाटतं हे विषय पुढे येणारच नाही. आता तो त्याने आता जसं महायुतीमध्ये सांगितलं, पण एक चर्चा अशी बोलली जाते, अशी चर्चा आहे की नाथाभाऊ पण भाजपमध्ये येण्याची शक्यता असं बोललं जात आहे. म्हणजे आम्ही असं म्हणत नव्हतो, पण असं बोललं जातं. काय तुम्हाला तर चर्चांना confirm काय माहिती आहे? आहे. हे सगळं मीडियाकडनंच बोललं जातं. आम्ही पण मीडियाकडनंच ऐकतो. आणि मला असं वाटतं की बाबा जेव्हा ही गोष्ट प्रत्यक्षात घडेल त्यावर याच्यावर चर्चा काय करू बदल होणार आपण. आहे? येणार आहेत ते नाही, मी तेच सांगते. बघा, जोपर्यंत होत नाही, बघा, जर तरवर जाऊन काही उपयोग नाही. आणि मी जर तरच्या प्रश्नांना मी कधी उत्तर देत नाही. कोणतीही गोष्ट घडू द्या, त्याच्यावर सविस्तर मी चांगलं म्हणजे आपण जे विचारणार त्या प्रश्नांवर मी उत्तर तुम्ही कसं देईन. बोलाल तर कसं होणार आता? नाही, मी तेच सांगते. जोपर्यंत गोष्ट घडत नाही तोपर्यंत बोलून काही उपयोग नाही ना. आता कालही आपण बघितलं, सगळ्या मीडियामध्ये चालू होतं, नाथाभाऊ 2 वाजता प्रवेश करताय, 4 वाजता प्रवेश करताय, पण कुठे काय झालं? म्हणून अशा अफवांना काही तथ्य नाही. प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत. आम्हाला पण निवडणूक लढवायची आहे, लोकसभेची. ट्रॅव्हलमधून ओके, चांगली गोष्ट आहे. खरं तर आलं तर तुमचा पाठिंबा पाठिंबा देत आहे. नाही, तुम्हाला मला पाठिंबा द्यायचा आहे, मला नाही द्यायचा. देऊन टाका की आता आम्हाला पाठिंबा. तुम्ही 2 टर्म राहिलात ना हा, खाली. आम्हाला एकच एक term देऊन आम्हाला टाका ना एकच आम्हाला. नाही, ते नाही होऊ शकत. कारण की बघा, अरे मी जरी ठरवलं पण मतदारांनी ठरवलंय की ही जागा भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय मोदी साहेबांना पण प्रधानमंत्री करायसाठी आपल्याला मतदान हे मोदी साहेबांनाच करायचं आहे. चालेल मॅम. आता आम्ही ठीक आहे मार्गस्थ होतो पुढच्या मतदारसंघाकडे. आम्हाला काही स्कोप दिला, पण इन फ्युचर बघा म्हणजे तुम्हाला काही जमलं म्हणजे चला, तुम्ही 2 तुम्हालाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की तुम्ही जिथेही जाणार तिथे मोदी साहेबांचाच प्रचार करणार आणि आमच्या पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार. हे फार आम्ही आमचाच प्रचार करतो मोदी साहेबांचा नाही करणार. आम्ही कुठली गाडी नाही, आम्ही आमचीच गाडी भरून घेतो. बरं, हा, तुम्हाला मॅम पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या चलो, पुढील thank you, वाटचालीस. thank आणि you. थँक्यू सो मच. सध्या आम्ही आहोत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ शहरात. दादा काय सांगता, रक्षाताईंना तिकीट मिळालंय? हो, पक्षाचा आदेश शिरसावंदी असतो आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची परंपरा आहे. गेल्या 2 पंचवार्षिकपासनं लीड खूप वाढत चाललाय आणि अक्कीवार 400 नाही तर ते तर होणारच आहे प्लस. आणि त्यात निश्चितच रावेर लोकसभा मतदारसंघ हा इतिहास घडवणार लीडमध्ये. जरी तिकीट भेटलेलं असेल तरी 10 वर्षात काही विकास पाहिजे तसा झालेला नाहीये. जो विकास पूर्ण देशामध्ये झाला तसा आमच्या रावेर मतदारसंघामध्ये विकास झालेला नाहीये. बघा, मित्राला जवळ घेऊन आलोय आता. मित्राला जवळ घेऊन आलोय. मित्र म्हणून टोचतायत. ते पण आता बीआरएस आम्ही त्यांना आता आमच्याकडे बोलवणार आमंत्रित करतो. ओपन कॅमेरा तुम्हाला ऑफर दिली. जेपी करायचंय, आरएस काढायचंय, काढणार का? नाही, मुळीच नाही. मरेल पण बीजेपीत जाणार नाही कधी. का बरं? कारण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की त्यांच्याकडे आयात उमेदवार लागतात. चांगल्या चांगल्या नेत्यांची ईडी लावतात. आता अरविंद केजरीवाल साहेबांची ईडी लावली. त्याच्या अगोदर आमच्या बीआरएसच्या कविता अक्का यांची सुद्धा ईडी लावली. मी यांच्या पक्षनिष्ठेला सलाम करतो. केसीआर साहेबांच्या साडूच्या अतिशय मुलाची छान लावली. पक्षनिष्ठा त्यांच्या आहे. पुतणीची म्हणजे ईडी कार्यकर्ता असावा, लावली. असा असावा. म्हणजे ईडी लावणे हा मरेल यांचा पण धंदा वाकणार झालेला नाही, आहे झुकणार भारतीय नाही. जनता पार्टीचा. खरंच चांगली गोष्ट आहे. फक्त ईडी BRS च्या लावा, केसीराव यांना साहेबांनी बोलून यांच्यासाठी घ्यायचं. अतिशय छान आता यांना संस्कार टॉप 10 केलेले आहेत. खासदारांनी धक्का दिला मी उभाटामध्ये यांचं- जाऊन. पण तुला माहितीये का, महाराष्ट्रात म्हणतात बीआरएस तर तशी काही ताकद राहिली नाही आधी सारखी.
आधी वातावरण होतं. 25 लाख लोकांची इथं नोंदणी झालेली आहे. ताकद इथं आहे, पण यांनी काय केलं, यांनी तिथं ईडी लावून दिली. त्यामुळे इथं ताकद थोडी कमी प्रमाणात पडते. फक्त ताकद माणसांची नव्हे बरं, लोकसभा निवडणुकीसाठी. काय सध्याचं वातावरण बघता काय वाटतंय का स्वतः झालंय का राजकारणाचा? निश्चितच या संपूर्ण देशामध्ये ज्या दिवसापासून या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचा बिगुल संपूर्ण देशभरात वाजलाय, एकीकडे धर्मांध शक्ती आणि एकीकडे संविधानवादी शक्ती यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ही फाईट आहे, ही लढत आहे. आणि निश्चितच यावेळेस संविधान विरोधी शक्तीला थांबवण्यासाठी सर्व संविधानवादी, सर्व बहुजनवादी विचारसरणीचे लोक एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कडक अशा पद्धतीची फाईट त्या ठिकाणी देणार आहे. तुम्ही कुठल्या पक्षाला सपोर्ट करा? वंचित बहुजन आघाडी. सध्याचं राजकारण बघता आणि आता विद्यमान तुमच्या या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पण महिला आहेत, काय अपेक्षा काय आहेत सध्या खासदारांकडून? तसं बघितलं तर आता अपेक्षा सोडूनच दिलेली आम्ही. काही म्हणजे विकास आहेच नाही भुसावळमध्ये. जे पूर्वीचा जो विकास केलेला होता तो कायम तसाच आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे डागडुजी होऊन राहिलेली आहे. आणि खरं गरज आता जे हे आहेत आपले मतदार वगैरे, त्यांना डोळसपणे काम करायची खूप गरज आहे. आपल्यासोबत आणखी एक महत्वाचा पक्ष आहे. सर या, कोणता पक्ष आहे तुमचा? महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समर्पित राजसाहेबांना समर्पित कार्यकर्ता होतो आम्ही. तर आता तुमच्या पक्षाचं सध्या तरी काय फिक्स नाही झालंय काय? तुम्हाला इथलं काय वाटतं? पण तुम्हाला तुमची बाजू, तुमच्या कुणाच्या बाजूने? इथलं असं आहे, आमच्या आमदाराला संगमचे पत्ते लागले, त्याला 3 टर्म झेलायचंच आहे आम्हाला. तो काम करो नाही करो त्याला झेलायचंच आहे. आज आमच्याकडे बघा तुम्ही, आमच्याकडे सगळ्या गोष्टी जे मुलं आहे आज 20,000 रक्षाताईंनी काम केलं का? रक्षाताईंनी काम केलं का? त्यांच्या कामाबद्दल मी तर पहिल्यापासून विरोध करतो, कारण त्यांचं काम करायचं त्यांना सिस्टीमच समजत नाही मुळात. पण महायुतीसोबत मनसे जाण्याची चर्चा सुरू आहे, गेली तर मग करावंच लागणार. इलाज नाही त्याला काही इलाज नसतो. त्यांनी आता तरी त्यांच्यामध्ये सुधारणा, त्यांनी आता तरी त्यांच्या कामामध्ये सुधारणा आणायला पाहिजे. काहीतरी काम ठोस दाखवा ना. इथल्या मुलांना रोजगार द्या. इथल्या मुलांना तुम्ही, इथलं पोषक वातावरण इथलं चांगलं वातावरण आहे. इथं नदी आहे, तुमचा रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे, नॅशनल हायवे, इथलं पोषक MIDC एरिया आहे, दीपनगर आहे. इथले मुलं पुणे मुंबईला 18-20 हजार पकडते, आता इथं उपलब्ध करून द्या ना. तर आता हे सगळं तुमच्या सगळ्या पक्षांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. पण आम्ही ज्या प्रश्नासाठी, ज्या मुद्द्यासाठी, ज्या मोटिव्ह घेऊन आम्ही जो इकडे आलेलो आहोत, जो उद्देश घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत, तो उद्देश असा आहे की आम्ही आहोत, शोले सिनेमा बघितला ना तुम्ही सगळ्यांनी? बघितला ना? तर त्याच्यामध्ये कसं जय वीरूची जोडी होती, जसं मी जय आणि हा वीरू आहे. तर आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक, त्यासाठी आम्ही शोधतोय मतदारसंघ. हे बघा, ही गाडी पण आहे, आमच्या गाडीवरती नाव पण आम्ही टाकून घेतलेलं आहे. तर आम्ही जर रावेरमधनं उभे राहिलो तर आम्हाला द्याल का पाठिंबा? अहो पण आता मुद्दा असा आहे की आता लोकसभेला उभे राहायचंय ना, टाकीवर आता याला उभं राहायचं. इथली बेरोजगारी तुम्ही दूर करसान, इथे डेव्हलपमेंट करसान, तर तुम्ही राहू शकता. तुम्ही पाठिंबा द्याल मग? बिलकुल, पण तुम्ही केले पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही उभं राहण्याच्या आधी पहिले भाजप सरकारला विचार की मी उभं राहू का इथं. नाहीतर असं का पुऱ्या जनतेला माहिती आहे भाजप सरकार काय करत आहे. आजच एक छोट्या प्रमाणात एक रील झालेली आहे. एक चांगला एका ठिकाणी एक माणूस उभा राहत होता, त्याच्याकडे ईडी पडली, तो लगेच भाजपचा पट्टा आणि टोपी घालून आला, त्याची घराजवळची ईडी गाडी. तुमचं म्हणणं असं की आमच्यावर पण ईडी पडेल? 100% गाडी सोडली तर काहीच नाही. भाजप सरकारला जिथं सीट नाही. तुमची गाडी आली कुठून? गाडी 1 लाख, 2 लाखाची बनवून घेतली आम्ही. आता जे आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार म्हणून मोदीबद्दल यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये महाराष्ट्रात काम करतोय. युती धर्म पाळला पाहिजे. युती धर्म पाळणार, रक्षा खडसेंना पाठिंबा त्यांचं काम करणार. आता सगळ्या समन्वय बैठका आमच्या सुरू झालेल्या आहेत आणि समन्वय बैठकांमधनं सगळे पक्ष हे राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि रिपाई सगळेच मित्रपक्ष आहेत, ते समन्वयाने सर्व ठरवून पुढची रणनीती आणि प्रचाराला लागणार आहेत. परवाच्या 3 ते 4 दिवसापूर्वी सन्माननीय रक्षाताई खडसे यांनी पाठपुरावा केलेला होता. 2022चे जे पीक विम्याचे पैसे पेंडिंग होते ते आता परवाला 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी वर्ग झालेले आहे. आणि मला एक विचारायचं आहे, शेतकरी आंदोलन दिल्लीच्या बॉर्डरवर करतात, त्या ठिकाणी सदन शेतकऱ्यांकडे तलवारी एवढं मोठमोठे ट्रॅक्टर येतात कुठून?
त्या ठिकाणी परवा दिवशी सर्व सुरू आहे, मीडियाला आलेलं आहे, खात्यावर वर्ग झालेली रक्कम अजून जे उर्वरित शेतकरी आहे ज्यांचे काही पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहेत. आम्ही एक काम करतो, मतदारसंघ आम्ही सोडतो. रिस्क वाटते मला ऑप्शनला टाकू. ऐक माझं ऑप्शन. मी असं ऐकलं की हे जावळे साहेब मला नाव माहिती नाही, पण हे आजपर्यंत बीजेपीच्या विरोधामध्येच बोलत आले. आज बीजेपीच्या याच्यामध्ये बोलताय, मला हे समजत यांचे असं आहे की टाईम पडला त्या वेळेला आपण आम्ही डायरेक्ट राजसाहेबांना फोन करू. आम्ही नक्की घेऊ. आम्हाला फक्त 2 मिनिटासाठी आम्ही थांबतो ना. ते काय तेच शोधतोय आम्ही, त्यांचा जरा अजून शोध नाही लागला. निघूया चला. आम्ही हेल्मेट घालतो पण सध्या पळायचं म्हणून थांबलोय. पुढे जाऊन घालू आपण. चल पटकन घे बाबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.